श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओ डायरीजमध्ये स्वागत आहे. माझं नाव श्रेया भगवान रेखडवाड आहे. आज मी तुम्हाला दीप अमावस्याचे महत्त्व, शुभ मुहूर्त, मंत्र कोणता म्हणावा व पूजा कशी करावी हे सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. दीप अमावस्येचे महत्त्व. आषाढ अमावस्याला दीपपूजनाचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्याला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा म्हणजेच येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे. या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. हा दिवा पूर्वजाच्या पूजनाचे ठेवल्यास घरात सुख शांती लाभते. शुभ मुहूर्त. पंचांगानुसार अमावस्या तिथी महाराष्ट्रात आजपासून 4 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. ही अमावस्या 3 ऑगस्ट रोजी 3 वाजून 50 मिनिटांनी सुरू झाली तर आज दुपारी 4 वाजून 42 मिनिटांनी दीप अमावस्या संपन्न होईल. दीपपूजन कसे करावे. दीप अमावस्येच्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात. यानंतर टेबलावर स्वच्छ कपडा पसरवावा आणि दिवा ठेवावा. तो तिळाच्या तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित करा. या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. तर मंत्र कोणता म्हणावा. दीप सूर्य अग्नि रूपत्वम तेजसम तेज उत्तमम गृहान महत्तम पूजा सर्व कामप्रदो भवम. हा मंत्र कोणाला येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. जर हा मंत्र येत नसेल तर शुभंकरोतीने म्हणावे. आणि या मंत्राचा अर्थ असा होतो की, हे दीपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस. तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर असा होतो. तर अशा प्रकारे तुम्ही दीप अमावस्या साजरी करू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.